माय यूट्यूब फॅमिली. जर कशी तुम्ही सर्व मजेत असाल. मी संध्या बोरकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन आली आहे मी. तसं तर आता तर बनवतच नव्हती, कारण की सबस्क्रायबर वाढल्यानंतरच म्हटलं सुरू करणार, कारण की व्ह्यू वगैरे काय येत नाही जास्त त्याच्यामुळे. तर आज यासाठी बनवत आहे का 30,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले माझे. मी काही सेलिब्रेशन वगैरे केलं नाही. तर चहा घ्यायला या. मी चहा घेत आहे. बाहेर पाऊस सुरू आहे मस्तपैकी. तर पावसात भिजण्याचा आनंद घ्या आणि चहा घ्या. माझा हात पण दुखते मोबाईल पकडून पकडून. तर असं सपोर्ट आणि प्रेम पुढे पण राहू देत आणि लवकर 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 100K क्रॉस होऊ देत माझे यूट्यूबवरती. हीच अपेक्षा आशा. नंतर काय असतं ते काय करते तुमच्याकडून. आणि मला माहिती आहे तुम्ही मला नक्की सपोर्ट करणार. आणि बाकी कसं काय सर्व माझं खरं सांगतो ते मला स्टँड पण घेऊन देत नाही एखादा असाच मोबाईल पकडायसाठी, म्हणून मी ब्लॉग बनवत नाही. आणि मोबाईल पकडायला कोणी नसते पहिली म्हणजे. आणि समोर जर ठेवला खिडकीजवळ तर मीच दिसत नाही त्याच्यामध्ये. आणि मी दिसते तर मी काय करत आहे ते दिसत नाही, फक्त माझा चेहरा दिसते. त्याच्यामुळे या हातात घ्यायचा काय असं बोलत असते. मी बाहेर दाखवणार होते मी तुम्हाला की पाऊस किती जोरात पाऊस सुरू आहे. पण मी बाहेर काही जात नाही, इथंच बसते, कारण की बाहेर मोबाईलवर पाऊस येणार. आणि घरामध्ये दरवाजे खिडक्या बंद केल्या आहेत, कारण की हवा येते खूप. नको परत अशी बाई का अशी असते. तर अशीच हसत आहे मी. का बरं हसत आहे मला काही माहिती नाही. काय बोलू आता. हां रील्स. चहा पाणी झालं काय? चहा पाणी. हां तुमचं चहा पाणी झालं काय? परी म्हणते तुमचं चहा पाणी झालं काय? माझ्या भावाची मुलगी आली आहे, ती खूप परेशान करते. त्याच्यामुळे माझे ब्लॉग बनवून होत नाही. आणि रील्स बनवायला मी कुठे बाहेर चालली नाही सध्या. आणि मी लोकांच्या कमेंटांना खूप परेशान झाली. मी काय करते रील्समध्ये मला असं समजतच नाही का कोणी कोणी एवढ्या घाण कमेंट करतात की अशी करते तशी करते, काय करते नेमकी करते काय. मी साधारण साडी घातलेली असते, साधे साधे रील्स असतात माझे. बाहेर वगैरे कुठे गेलं तर गॉगल्स वगैरे घातलं तर त्याच्यामध्ये लोक नावं ठेवतात, बघा बाई आता काय बाबा घातला तर घातला, काय झालं त्याच्यामध्ये, तुम्ही कधीच वापरत नाही का, तुमच्या घरी फॅमिलीमध्ये कोणी वापरत नाही का. प्रत्येक गोष्टीमध्ये नावपोट ठेवणं आवश्यकच आहे का. हे असं केलं ते तसं केलं, साडी इकडे चालली, डोक्याला ते नाही, इकडे हे नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना काही म्हणजे कोणी कुठं समोर जात असलं तर त्याला मागे कसं ओढायचं, कसं त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायचं हे लोकांना चांगलं माहीत आहे. असं नाही का सपोर्ट करा का काय झालं काय नाही, व्यवस्थित पण सांगू शकता ना तुम्ही प्रेमाच्या शब्दाने की ताई असं झालंय. भलतीच काहीतरीच कमेंट करून बसतात की त्या कमेंटचा 1-1.5 घंटा आपल्याला विचारायचं की कसं का आपण काय चुकलं इथं, आपण काय असं केलं. म्हणजे लोकांना बस हेच काम आहेत मला वाटते काही काहींना, की लोकांच्या चुका काढायच्या. चांगलं काय करते, ॲक्टिंग कशी आहे ते काही नाही, पण त्याच्यामध्ये काय चुकलं, कुठं कसं काय झालं, साडी कुठे उडते, पदर कुठं आहे, डोक्याला टिकली आहे का नाही, हातात बांगड्या आहेत का नाही, जाणून बांगड्या काढल्या का, जाणून टिकली काढली का. अरे बाबा मी मागेच एका रीलमध्ये सांगितले की बाबा माझ्या घरामध्ये खूप गरम करते आणि टिकली तशी पण पडते, डोक्याला लावली की ते लगेच पडून जाते. 15-20 मिनटं राहते जास्तीत जास्त. स्वयंपाक करताना लावली की ते तर 5 मिनटे राहत नाही, लगेच घामे. आमचं घर बघसा तुम्ही येऊन तर आमच्या घराच्या समोरची म्हणजे किचनच्या समोर एक रूम आहे, एवढं गरम करते. आणि तुम्हाला जाऊ देत, त्यांचा विषय सोडा, त्यांना काय, ज्यांना जे समजायचं ते समजू द्या. एक कमेंट खराब असली तरी त्याच्यामागे 100 कमेंट चांगले असतात, तर त्या चांगल्या कमेंटचा आपण विचार करायचा, अशा फालतू लोकांचा विचार करायचा नाही. ते स्वतः काय करू शकत नाही म्हणून दुसऱ्याला नाव कुठं ठेवतात. त्यांच्या घरामध्ये मला असं वाटते बहीण नसेल त्यांना, म्हणून ते माझ्याबद्दल अशा आगळ्या वेगळ्या काही पण कमेंट करत राहतात. तर तुमचं असं सपोर्ट आणि प्रेम राहू देत. आणि मी जर कुठं बाहेर गेली तर बनवेल मी एखादा लॉंग ब्लॉग. माझं तर बनवणंच होत नाही, कारण की व्ह्यू येते त्याच्यामुळे माझं मूळच होत नाही बनवायला. आता तरी म्हणजे काही जास्त दिवस झाले मी टाकलेच नाही, 15 दिवस झाला असेल मी काही ब्लॉग बनवण्याने सुरतून आली तेव्हापासून. तर आता तरी 2000पर्यंत व्ह्यू आहेत त्यांना. मग चांगले सबस्क्रायबर वाढले तेव्हा बनवत जाईल. माझ्या जीवनामध्ये काय काय घडते, कुठं जाते, काय करते, कसं करते सर्व. तोपर्यंत ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. पाऊस कसा आहे तुमच्याकडे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर.